नमस्कार. महाराष्ट्रातील मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर एक मोठं आणि महत्त्वाचं अपडेट समोर आलंय. राज्यात तब्बल 48 लाख कुणबी नोंदी सापडल्या असून त्याच्या आधारे 12 लाखाहून अधिक नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलंय अशी माहिती समोर आली आहे. ही माहिती समोर आल्यानंतर राज्यातील आरक्षणाच्या चर्चेला पुन्हा एकदा वेग आलाय. नेमकं हे प्रमाणपत्र कोणाला मिळतंय, या नोंदी कुठून सापडल्या आणि या संपूर्ण प्रक्रियेचा पुढे आरक्षणावर काय परिणाम होऊ शकतो. पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा खूप मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यभर अनेक आंदोलनं झाली. या आंदोलनांमुळे हा विषय राज्यातील राजकारण आणि प्रशासनासाठीही अत्यंत महत्त्वाचा बनला. या आंदोलनानंतर राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. सरकारने निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती स्थापन केली. या समितीचे मुख्य काम होते राज्यातील जुने सरकारी कागदपत्र, महसूल अभिलेख आणि ऐतिहासिक नोंदी तपासून मराठा कुणबी नोंदी शोधणे. कारण जर एखाद्या व्यक्तीच्या पूर्वजांची कुणबी म्हणून नोंद जुन्या सरकारी कागदपत्रांमध्ये आढळली तर त्या व्यक्तीला कुणबी जात प्रमाणपत्र मिळू शकते. त्यामुळे या समितीने राज्यभरातील अनेक जुने दस्तऐवज, महसूल रेकॉर्ड आणि अभिलेख तपासण्याचे काम सुरू केले. या तपासणी दरम्यान एक मोठी माहिती समोर आली. राज्यात आतापर्यंत जवळपास 48 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत आणि या नोंदींच्या आधारे 12 लाखाहून अधिक नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले. ही प्रक्रिया सध्या देखील सुरू आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही जुने अभिलेख तपासण्याचे काम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांमध्येच काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रमाणपत्र देण्यात आली आहेत. उदाहरणार्थ छत्रपती संभाजीनगर विभागात गेल्या 6 महिन्यात जवळपास 50,000 कुणबी प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती आहे. तर बीड जिल्ह्यात सुमारे 34,000पेक्षा जास्त कुणबी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच मराठा आंदोलनादरम्यान दाखल झालेल्या काही गुन्ह्यांबाबतही सरकारने पुनरावलोकन सुरू केले. अहवालानुसार आंदोलनाशी संबंधित दाखल झालेल्या अनेक गुन्ह्यांपैकी काही गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात आहे. सध्या राज्यात कुणबी नोंदी शोधण्याचे काम अजूनही सुरू आहे. पुढील काळात अजून किती नोंदी सापडतील आणि आणखी किती नागरिकांना प्रमाणपत्र मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले. कारण या संपूर्ण प्रक्रियेचा परिणाम केवळ प्रमाणपत्रांपुरता मर्यादित राहणार नाही तर भविष्यात राज्यातील आरक्षणाच्या समीकरणावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. दरम्यान या विषयावर तुमचे मत काय आहे? राज्यात चालू असलेली कुणबी नोंद तपासणी आणि प्रमाणपत्र प्रक्रिया योग्य दिशेने चालली आहे असे तुम्हाला वाटते का? तुमचे मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि महाराष्ट्रातील अशाच महत्त्वाच्या आणि ताज्या अपडेट सोप्या भाषेत पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.